दुसरा युनिट होता आपला कंटिन्युटी इन मेट्रिक स्पेस. तुम्हाला काय वाटलं रिपीट करावं किंवा एखाद्या थिअरमचं प्रूफ एक्सप्लेन करावं किंवा एखादी अडचण असली तर ती सांगू शकता चालू असताना. आधीच्या युनिटवर काय अडचण आहे का? आधीच्या युनिटवर नाही. करू चालू आपण या युनिट मध्ये ओपन बॉल डिफाइन केले होते. ओपन बॉल काय होते? ओपन बॉल काय होते? एम रो हा मेट्रिक स्पेस दिला होता आणि ए हा एम मधला पॉइंट दिला होता, आर हा ग्रेटर दॅन 0 दिला होता. ओपन बॉल बी ए आर म्हणजे काय असतं? तर असे सगळे एक्स असतात की ज्यांचं डिस्टन्स ए पासून लेस दॅन आर असतं. हा जर ओपन बॉल काढला तर हा काय असतो? नथिंग बट असे एम मधले सगळे एक्स असतात की ज्यांचं डिस्टन्स ए पासून लेस दॅन काय असतं? आर असतं. हा जो असतो याला काय म्हणायचं? सेंटर ऑफ ओपन बॉल. आणि याला काय म्हणायचं? रेडियस ऑफ ओपन बॉल. हे पाहिलं होतं. आता आपण काही पर्टिक्युलर एक्झाम्पल पाहिले होते ओपन बॉलचे. तर आपण पाहू आर डॅश मध्ये ओपन बॉल काय असतो, आर डी मध्ये ओपन बॉल काय असतो आणि आणखी वेगवेगळे पाहू. तर मी जर पहिलं एक्झाम्पल आर डॅशचं घेतलं, आर डॅश मध्ये जर मी ओपन बॉल बी ए आर काढला तर हा ओपन बॉल काय असतो? नथिंग बट आर डॅश मध्ये डिस्टन्स कसं मोजतात? मॉड ऑफ एक्स मायनस वाय. आणि हा काय येणार आहे? एक्स बिलॉंग्स टू आर सच दॅट डिस्टन्स बिटवीन एक्स ए लेस दॅन आर. हे डिस्टन्स कसं मोजायचं? मॉड ऑफ एक्स मायनस ए लेस दॅन आर. याला असं करू शकतो मायनस आर लेस दॅन एक्स मायनस ए लेस दॅन आर. ए जर ऍड केला ए मायनस आर लेस दॅन एक्स लेस दॅन ए प्लस आर, म्हणजे हा नथिंग बट काय येतो? इंटरव्हल ए मायनस आर कॉमा ए प्लस आर हा असा येतो. म्हणजे आर डॅश मधले ओपन बॉल हे इंटरव्हल असतात. आर डॅश मधले ओपन बॉल काय असतात? इंटरव्हल असतात. R2 मध्ये जर गेलो तुम्ही इक्लुडियन 2 मेट्रिक, तर ते ओपन बॉल काय असतात? ओपन बॉल काय असतात? तर सर्क्युलर रिजन असतात. काय असतात? सर्क्युलर. हे कसे इंटरव्हल असतात? तसे ते काय असतात? सर्क्युलर रिजन. ते तुम्ही पाहू शकता. हे काय येतं याचं? R2 मध्ये ओपन बॉल काय येणार आहे? स्क्वेअर रूट मध्ये x1 स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 स्क्वेअर त्या सेन्सनी येणार आहे. R3 मध्ये काय येतात? ओपन स्पेअर येतात हे असे. तसं RN मध्ये जाईल तसं तसं त्याचे डायमेन्शन वाढत जातात. हे R1 R2 R3 मधले झाले. RD मध्ये ओपन बॉल काय येतात? सपोज RD मध्ये मी ओपन बॉल काढायला गेलो BA1, हा ओपन बॉल काढायला गेलो तर काय डेफिनेशननी? x बिलॉंग्स टू R सच दॅट डिस्टन्स बिटवीन ए x, आणि y एक्स कॉमा ए हे किती यायला पाहिजे? लेस दॅन 1. लेस दॅन 1. आता पहा डिस्टन्स हे डिस्क्रिट मॅट्रिक्स मध्ये एक तर 0 आहे किंवा एक तर किती आहे? 1 आहे. स्ट्रिक्टली लेस दॅन असणारं डिस्टन्स कोणतं आहे? फक्त एकच आहे माझ्याकडे. कोणतं? 0. कारण दोनच डिस्टन्स आहे. त्याच्यामुळे हे डिस्टन्स 0च असावं लागेल. दुसरा चान्स आहे का? असला तर तो किती होता? 1 होता. पण तो नाही कारण स्ट्रिक्टली लेस दॅन आहे. असं असलं तर x इज इक्वल टू काय असावं लागेल? ए असावं लागेल. म्हणजे मला फक्त x काय मिळतोय? सिंगलटन ए मिळतोय. म्हणजे याच्यातला जर मी 1 किंवा 1 पेक्षा कमी रेडियसचा ओपन बॉल घेतला आरडी मधला तर काय होतोय? सिंगलटन ए. आणि जर मी हा 1 पेक्षा जास्त रेडियसचा ओपन बॉल घेतला, सपोज 2 रेडियसचा ओपन बॉल घेतला तर काय येईल? असे सगळे आर मधले एलिमेंट की ज्यांचं डिस्टन्स एक्स डिस्टन्स लेस दॅन 2 आहे. आता हे डिस्टन्स एक तर 0 आहे किंवा किती आहे? 1 आहे. 0 असलं तर x इज इक्वल टू ए आहे. 1 असलं तर कोणताही पॉईंट घेतला तरी चालेल म्हटलं. म्हणजे सगळ्याच पॉईंट साठी हे काय होतंय? सॅटिस्फाय होतंय. म्हणजे हा पूर्ण काय होतोय? आर येतोय. म्हणजे आरडी चे दोनच ओपन बॉल आहे. ओपन बॉल एक तर सिंगलटन किंवा पूर्णच्या पूर्ण आर.
पाहिलं होतं. त्याच्यानंतर कंटिन्युटीची डेफिनेशन पाहिली होती. मी आता कोऱ्याच पेजवर सगळ्या डेफिनेशन पाहू कंटिन्युटीच्या. आपण ज्या डेफिनेशन पाहिल्या होत्या टोटल 6 डेफिनेशन पाहिल्या होत्या. 6 पैकी 4 डेफिनेशन ह्या ऍट पॉइंट असतात आणि 2 डेफिनेशन ऑन सेट असतात. आता M1 रो 1, M2 रो 2 हे काय आहेत? मॅट्रिक्स स्पेस आहेत. F हे फंक्शन आहे M1 पासून M2 पर्यंत. फंक्शन F is continuous at x is equal to a. a या पॉइंटला माझं फंक्शन कंटिन्युअस आहे असं कधी म्हणतो आपण? पहिली डेफिनेशन काय आहे? Limit x tends to a. बरोबर. लिमिट ऑफ f of x is equal to f of a म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू इज इक्वल टू फंक्शनल व्हॅल्यू. दुसरी डेफिनेशन काय आहे? For all epsilon greater than 0, there exists root of such that distance between row 2 f of x comma f of a less than epsilon when काय असतं तर रो 1 का रो 2 का काय असतं? row 1. रो 1 असतं. पहिल्यातलं M1 मधलं डिस्टन्स हे असं असतं. ही दुसरी डेफिनेशन झाली होती. तिसरी डेफिनेशन फॉर गिवन एप्सिलॉन देअर एक्झिस्ट डेल्टा एफ इनवर्स ऑफ ओपन बॉल, कोणताही ओपन बॉल घ्या एप्सिलॉन रेडियसचा अबाउट एफ ऑफ ए, एफ ऑफ ए एप्सिलॉन रेडियसचा, त्याच्यात काय कंटेंट झालं पाहिजे? ओपन बॉल बी ए डेल्टा. फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट डेल्टा सच दॅट की या ओपन बॉल मध्ये एफ ऑफ ए च्या भोवती जर ओपन बॉल असेल एप्सिलॉन रेडियसचा, त्याच्या इनव्हर्स इमेज मध्ये काय कंटेंट झालं पाहिजे? ओपन बॉल बी ए डेल्टा. ही दुसरी डेफिनेशन, तिसरी डेफिनेशन होती. आणि चौथी डेफिनेशन काय होती? कोणत्या प्रकारची होती? पहिली काय होती? लिमिटिंग व्हॅल्यू इज इक्वल टू फंक्शनल व्हॅल्यू. दुसरी काय होती? एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन. तिसरी ओपन बॉलच्या सेन्सची डेफिनेशन. आणि चौथी सिक्वेन्शियल डेफिनेशन. बरोबर. जर एखाद एक्सएन ही सिक्वेन्स जर ए या पॉइंटला, मला ए या पॉइंटला चेक करायचे ना, मग ए या पॉइंटला जर कॉन्व्हर्ज होत असेल तर त्याच्या इमेजची सिक्वेन्स पुढे कॉन्व्हर्ज व्हायला पाहिजे. एफ ऑफ ए ला. असं जर झालं तर माझं फंक्शन काय असतं? कंटिन्युअस असतं. इफ अँड ओनली इफ कंडिशन. म्हणजे 4 स्टेटमेंट तुम्ही पाहिले होते. आता 3 स्टेटमेंट आपण एक्सप्लेन करू डायग्रामच्या सहाय्याने क्विक. काय प्रूफ पाहत नाही. M1 हा M2, माझं फंक्शन f आहे, हा ए पॉइंट आहे आणि त्याची इमेज काय येणार आहे? एफ ऑफ ए. पहिली डेफिनेशन काय सांगते? प्रत्येक इप्सिलॉन घ्या आणि त्यासाठी असा डेल्टा मिळाला पाहिजे. कसा मिळाला पाहिजे? जर माझ्या एफ ऑफ एक्स असा इप्सिलॉन साठी जर माझ्या एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ ए चं डिस्टन्स हे लेस दॅन एप्सिलॉन असेल तर त्यासाठी त्या एक्स चं आणि ए चं डिस्टन्स लेस दॅन काय असायला पाहिजे? डेल्टा असायला पाहिजे. असं प्रत्येक एप्सिलॉन साठी काय मिळायला पाहिजे मला? डेल्टा मिळायला पाहिजे. असं जर झालं तर माझं फंक्शन काय असतं? कंटिन्युअस असतं. म्हणजे पहा, मी आधी एप्सिलॉनचं डिस्टन्स काढतोय बरं का.
एफ ऑफ ए आणि एफ ऑफ एक्सचं डिस्टन्स जर लेस दॅन एप्सिलॉन असेल तर त्यासाठी एक्स आणि एचं डिस्टन्स काय असायला हवं, लेस दॅन डेल्टा. म्हणजेच काय, एक्स अशा एप्सिलॉन घेतला तुम्ही त्यासाठी डेल्टा मिळाला पाहिजे. जर ए आणि एक्सचं डिस्टन्स लेस दॅन डेल्टा असेल तर एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एचं डिस्टन्स काय असायला हवं, लेस दॅन एप्सिलॉन असायला हवं. ही दुसरी डेफिनेशन होती. तिसरी डेफिनेशन काय, कशी काढली आपण, हो तिसरी डेफिनेशन काय होती, हा एफ ऑफ ए आहे त्याच्या भोवती कोणताही एखादा ओपन बॉल असला, ओपन बॉल बी एफ ऑफ ए एप्सिलॉन रेडियसचा असेल त्यालाच बी म्हणतो आपण. मग त्याच्या इनव्हर्स इमेज मध्ये, मग याची इनव्हर्स इमेज अशी काहीतरी येईल, अशी काहीतरी काही येईल ना. नेसेसरी का ओपन बॉल येईल तर नाही, ओपन बॉल येईल याची नेसेसरी नाही. एफ इनव्हर्स ऑफ बी ही जरी ओपन बॉल नाही आला पण याच्यात एक असा ओपन बॉल कंटेंट व्हायला पाहिजे, बी ए डेल्टा. असं जर झालं तर माझं फंक्शन काय येतं, कंटिन्युअस येतं. ही तिसरी डेफिनेशन पाहिली होती. चौथी डेफिनेशन काय होती, सिक्वेन्शियल डेफिनेशन होती. काय होते सिक्वेन्शियल डेफिनेशन, जर मला एखादी सिक्वेन्स असेल की जी कुणाला कॉन्व्हर्ज होते, ए ला कॉन्व्हर्ज होते, x1 x2 x3 डॉट डॉट डॉट, ही जर सिक्वेन्स असेल तर त्याच्या इमेजची सिक्वेन्स पण कुठं कॉन्व्हर्ज व्हायला पाहिजे, एफ ऑफ ए ला. म्हणजे एफ ऑफ x1 एफ ऑफ x2 अशी ही सिक्वेन्स कुठं कॉन्व्हर्ज व्हायला पाहिजे, एफ ऑफ ए ला. असं जर झालं तर आपण काय म्हणतो, फंक्शन कंटिन्युअस आहे. ह्या डेफिनेशन पाहिल्या होत्या, बरंच पुढे गेलो होतं. त्याच्यानंतर दोन जर फंक्शन कंटिन्युअस असतील एफ आणि जी, तर एफ हा कंटिन्युअस असेल ए ला, डायग्राम पहा, हा m1 आहे, m1 m2 m3. एफ हे फंक्शन कंटिन्युअस आहे ऍट ए ला, जी हे फंक्शन कंटिन्युअस आहे ऍट एफ ऑफ ए ला. तर मला एक कंपोजिशन फंक्शन मिळतं, काय मिळतं, जी सर्कल एफ. काय मिळतं, जी सर्कल एफ, पुढून m1 पासून m3 पर्यंत. जर m1 कंटिन्युअस असेल ऍट ए, सॉरी एफ हे कंटिन्युअस असेल ऍट ए ला, जी हे कंटिन्युअस असेल ऍट एफ ऑफ ए ला, तर जी सर्कल एफ कंटिन्युअस असतं ऍट ए ला. कारण माझं फंक्शन काय m1 टू m3 आहे, म्हणजे त्या m1 मधल्या पॉइंटला काय पाहिजे, माझं फंक्शन कंटिन्युअस पाहिजे. त्याच्यामुळं जी सर्कल एफ हे कंटिन्युअस असतं ऍट ए ला. म्हणजे कंपोजिशन सुद्धा काय असतं, दोन कंटिन्युअस फंक्शनचं कंटिन्युअस असतं. याच्यात काय कुणाला अडचण इथपर्यंत, किंवा काय रिपीट करायचं असं, लेट m1 रो 1 m2 रो 2 हे मेट्रिक स्पेस आहेत. आता इथून मागची आपण जी कंटिन्युटी पाहिली होती ती ऍट पॉइंट होती, आता मला त्याचे जनरलाइज करायचे. मला काय करायचंय, कंटिन्युटी हे पूर्ण मेट्रिक स्पेसवर काढायचं. एफ हे फंक्शन आहे m1 पासून m2 वर. एफ या फंक्शनला कंटिन्युअस फंक्शन कधी म्हणायचं किंवा कंटिन्युअस ऑन m1 कधी म्हणायचं, जर ते फंक्शन त्या डोमेनच्या म्हणजे m1 च्या प्रत्येक पॉइंटला जर फंक्शन कंटिन्युअस असेल तर त्याला काय म्हणायचं, फंक्शन कंटिन्युअस ऑन m1 असं म्हटलं तरी चालेल. फंक्शन कंटिन्युअस ऑन m1. पहिल्यात काय होतं, फक्त एकाच पॉइंटला चेक करायचं, इथं प्रत्येक पॉइंटला चेक करायचे. हा प्रॉब्लेम चुकीचा आहे, याला पाहणार नाही आपण. मी शोधलं नाही काय चुकीचं केलंय प्रूफ, पण चुकीचं आहे. कुठं मिस्टेक आहे ते शोधता आलं पाहिजे ना. ओपन सेटची डेफिनेशन काय आहे, एम रो हा जर मेट्रिक स्पेस असेल, जी हा एम चा सबसेट असेल, तर
जी मधला कोणताही पॉइंट घ्या, प्रत्येक पॉइंटला असा एखादा आर सापडला पाहिजे की त्या रेडियसचा ओपन बॉल पूर्णच्या पूर्ण कशात कंटेंट झाला पाहिजे, जी मध्ये. असं जर प्रत्येक पॉइंटला झालं, तर जी हा काय येतो, ओपन येतो. हा काय येतो, जी ओपन येतो. मग आपण जर असं डायग्राम काढण्याचा प्रयत्न केला, सपोज हा जी आहे आणि पूर्ण स्क्रीन माझा मॅट्रिक्स स्पेस एम आहे. सपोज हा जर पॉइंट काढला त्याच्याभोवती असा ओपन बॉल काढता यायला पाहिजे की तो पूर्णच्या पूर्ण कशात आहे, जी मध्ये. असं जर झालं, असा एखादा मिळाला पाहिजे, ऍटलिस्ट एक मिळाला पाहिजे तो पूर्णच्या पूर्ण जी मध्ये. असं जर झालं तर प्रत्येक पॉइंटला तर जी काय येतो, ओपन येतो. सपोज मी इथं घेतलं, याच्याभोवती ओपन बॉल काढला, तर असं शक्य आहे का की तो ओपन बॉल पूर्णच्या पूर्ण जी मध्ये येईल? नाही. का नाही? कारण मला काही पार्ट हा जीच्या बाहेरच काढावा लागतोय. जर मला पूर्णच्या पूर्ण जीच्या आत काढावा लागला तर त्याला काय म्हणायचं, ओपन म्हणायचं प्रत्येक पॉइंटला. आपण पाहिलं होतं की ओपन बॉल हा काय असतो, ओपन सेट असतो. ओपन बॉल काय असतो, ओपन सेट असतो. कसं काढलं होतं पहा, म्हणजे रफ आयडिया प्रूफ सांगतो मी. रफ हा ओपन बॉल होता एस रेडियसचा. मला हा काय दाखवायचा होता, ओपन सेट दाखवायचा होता. म्हणजे त्याच्यातला कोणताही जर मी एक्स घेतला, त्याच्याभोवती मला काय करायचं होतं, ओपन बॉल काढायचा होता. मग मी ही टी काढला. मग मी ही रेडियस जर घेतली, ही काय घेतली, एस मायनस टी पेक्षा काय घेतली, पेक्षा लेस घेतली, आर. म्हणजे मी हा असा आर काढला की जो एस मायनस टी पेक्षा काय आहे, त्याच्यामुळे तो आत येईल. आणि हा पूर्णच्या पूर्ण ओपन बॉल पी एक्स आर हा पूर्णच्यात कंटेंट होतो, एस मध्ये कंटेंट होतो. बाउंड्री पॉईंट घेऊ शकत नाही कारण ओपन बॉल मध्ये बाउंड्री पॉईंट नसतात. हा काय आला, एस मध्ये कंटेंट झाला पूर्णच्या पूर्ण. त्याच्यामुळे कोणताही पॉईंट घ्या, त्याला मी असा ओपन बॉल काढू शकतो की जो ओपन बॉल पी ए एस मध्ये असतो. त्याच्यामुळे एव्हरी ओपन बॉल काय असतो, ओपन सेट असतो. बोला, आवाज अडकत अडकत आला. आरडी मधला कोणताही सेट घ्या की ज्याच्यात एकच पॉइंट आहे, तो काय असतो, ओपन असतो. का? ए हा जर आरडी मधला असेल तर तो काय असतो, ओपन असतो. सिंगलटन ए. सिंगलटन ए काय असतो, ओपन असतो. का? कारण सिंगलटन ए जर मी ओपन बॉल बी ए वन काढला तर हा ओपन बॉल काय येतो, सिंगलटन ए येतो. सिंगलटन ए हा ओपन बॉल आहे. ओपन बॉल हा काय असतो, ओपन सेट असतो. म्हणजे आरडी मध्ये सिंगलटन हे काय आहेत, ओपन बॉल आहे. त्याच्यामुळे ते काय येतात, ओपन सेट येतात. त्याच्यानंतर कोणत्याही मॅट्रिक्स स्पेस मध्ये दोन ओपन सेट असतात, म्हणजे असतातच. कोणते, एम आणि फाय हे दोन ओपन सेट असतात. त्याच्यापेक्षा वेगळे असू शकतात, नसू शकतात. हे दोन मात्र असतात. एम आणि फाय हे दोघंच्या दोघं काय असतात, ओपन असतात. आणि पुढे जाऊन आपल्याला पाहिजे की हे क्लोज पण असतात. आणि आपण थर्ड चॅप्टर मध्ये एम आणि फाय ला काय म्हटलं होतं? एम आणि फाय ला कनेक्टेड ज्यावेळेस असतात ना, त्यावेळेस ओनली बोथ ओपन आणि क्लोज असणारे ते दोनच सेट असतात. ओपन पण आणि क्लोज पण. याच्या व्यतिरिक्त दुसरे सेट नसतात. असं. आता हे एम आणि फाय हे ओपन पण आहे आणि क्लोज पण आहे. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा ओपन आणि क्लोज असणारे येऊ शकतात ना. आपण आरडी मध्येच पाहिलं तर सिंगलटन ए हा ओपन पण आहे आणि क्लोज पण आहे, अशी येऊ शकतात सेट. पण जर कनेक्टेड असेल तर फक्त आणि फक्त दोनच सेट ओपन पण असतात आणि क्लोज पण असतात. कोणते, एम आणि फाय. झालं क्लिअर? हो. आता आपण युनियनच्या काही प्रॉपर्ट्या पाहू. तर आर्बिट्ररी युनियन ऑफ ओपन सेट हे काय असतं, ओपन असतं. किती ओपन सेट घ्या त्याचं युनियन काय असतं, ओपन सेट असतं. म्हणजे आर्बिट्ररी
युनियन ऑफ ओपन सेट्स इन एम इज ओपन इन ए. ओपन इन एम. हे काय असतं, कितीही ओपन सेट घ्या त्याचं युनियन करा तर त्याचं युनियन हे काय असतं, ओपन असतं एम मध्ये. एम मधलेच घ्यायचे बरं का. इंटरसेक्शनच्या बाबतीत Finite intersection of open set is open. फायनाईट इंटरसेक्शन ऑफ ओपन सेट इज ओपन असतं. तिसरी आर्बिट्ररी इंटरसेक्शन ऑफ ओपन सेट Need not काय be बघ, open. ओपन सेट नीड नॉट बी ओपन. असं असेल तर एखादं मला एक्झाम्पल द्यावं लागेल. मग काय एक्झाम्पल आहे की तिथं आर्बिट्ररी युनियन घेतलं ओपन सेटचं ते की ओपन नाहीत, असं एक्झाम्पल एखादं. काय -1/n, 1/n हे घेतलं, याचं इंटरसेक्शन घेतलं, n रन्स फ्रॉम 1 to infinity. तर हे काय येतं, सिंगलटन 0 येतं. कशात, आर डॅश मध्ये. कशात, आर डॅश मध्ये. पहा, हा प्रत्येक इंटरवल आहे आणि इंटरवल हा ओपन बॉल असतो, त्याच्यामुळे हा ओपन सेट आला. हे आर्बिट्ररी इंटरसेक्शन घेतलं, आर्बिट्ररी इंटरसेक्शन काय आलं, 0 आलं. 0 हा ओपन येतो का, ओपन जर यायचा असेल तर त्यातल्या प्रत्येक पॉइंटला मला असा एखादा इंटरवल देता आला पाहिजे की तो त्या पूर्ण 0 या सेट मध्ये कंटेंट पाहिजे. असं मला देता येणार नाही ना. 0च्या भोवती असा मी ओपन सेट देऊ शकतो का, किंवा ओपन बॉल इंटरवल देऊ शकतो का की जो 0 मध्ये कंटेंट होतो, नाही देऊ शकत. त्याच्यामुळे 0 हा काय ओपन नाही. म्हणजे इंटरसेक्शन घेतलं मी इन्फानाइट ओपन सेटचं, तर त्यांचं इंटरसेक्शन काय येते, ओपन येत नाही, पर्टिक्युलर या एक्झाम्पल साठी. आणि क्लोजच्या बाबतीत काय आहे, उलट आहे, एक्झॅक्ट. हे आता मग मला सांगा की आरडी मध्ये ओपन सेट कोणते येतील. सिंगलटन ए हा काय असतो, ओपन इन आरडी. ओपन इन आरडी असतो. मग कोणताही सेट हा ओपन येईल का आरडी मध्ये, एनी सेट ओपन इन आरडी. सिंगलटन सेट हवा ना. नाही, सिंगलटन ओपन असतो पण बाकीचे असतील का, सगळेचे सगळे. ए हा सबसेट आहे आरडी चा, तर ए ला कसा लिहू शकतो मी, ए इज इक्वल टू युनियन ऑफ सिंगलटन. एक्स ए मधले घ्यायचे, म्हणजे ए मधल्या प्रत्येक एलिमेंटला सिंगल सिंगल लिहायचं. हा ओपन येईल आरडी मध्ये, कारण सिंगलटन काय असतात, ओपन असतात. मग ओपनचं कितीही युनियन घेतलं तर काय असणार आहे, ओपन असणार आहे. त्याच्यामुळे ए हा काय आला, ओपन आला. म्हणजे आरडी मध्ये डिस्क्रिट मॅट्रिक्स स्पेस मध्ये कोणताही सेट घ्या तो काय असतो, ओपन असतो. आणि तो काय असतो, क्लोज पण असतो. डिस्क्रिट मॅट्रिक्स स्पेस मध्ये प्रत्येक सेट हा ओपन पण असतो आणि क्लोज पण असतो. आरडी मधले प्रत्येक सेट आपल्याला दोन याच्यातले पाहिजेत, आरडी मधले आणि आर डॅश मधले. आरडी मधले ओपन सेट काय असतात, जे तुम्हाला मनाला पटेल ते घ्या, तो काय असतो, ओपन असतो आर टी मध्ये. आर डॅश मध्ये मात्र, आर डॅश मध्ये फक्त ओपन सेट कोणत्या प्रकारचे असतात, युनियन ऑफ इंटरवल असतात. काय असतात, कोणताही ओपन सेट घेतला आर डॅश मधला तर तो कसा असतो, युनियन ऑफ इंटरवल असतात. आता ते इंटरवल आपण आणखी कशा प्रकारे सांगू शकतो, ते इंटरवल काय असतात, डिसजॉइंट असतात. ते इंटरवल काय असतात, डिसजॉइंट असतात, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ते नंबरने किती असतात, फायनाईट किंवा काउंटेबल. दोन ओपन सेट पाहिले आपण जनरलाइज. आरडी मधला ओपन सेट हा कसाही असू शकतो, काही असू शकतो. प्रत्येक सबसेट हा काय असतो, ओपन असतो. आर डॅश मध्ये मात्र कोणताही ओपन सेट घ्या तर तो कसा लिहिता येतो, कसा असतो तो, युनियन ऑफ इंटरवल असतो. ते इंटरवल काय असतात, डिसजॉइंट असतात, नंबरने फायनाईट किंवा काउंटेबल असतात. त्याच्यानंतर आपण कंटिन्युटीची पुढची डेफिनेशन पाहिली होती, 5वी डेफिनेशन. पण ही 5वी डेफिनेशन काय आहे,
तर ही ऍट पॉइंट नाही तर पूर्णच्या पूर्ण एम होणार आहे. डेफिनेशन काय होती, एफ हे फंक्शन कंटिन्युअस ऑन M1 असेल तर काय होती, इनव्हर्स इमेज ऑफ ओपन सेट इज ओपन. काय होतं, इनव्हर्स इमेज ऑफ ओपन सेट इज ओपन. म्हणजे जी जर M2 मध्ये ओपन असेल, पहा इथं हेच डायग्राम, एफ हे फंक्शन M1 पासून M2 पर्यंत, जर जी हा ओपन असेल इथं, जी हा जर ओपन असेल इथं, तर त्याची इनव्हर्स इमेज म्हणजे एफ इनव्हर्स ऑफ जी ही ओपन पाहिजे M1 मध्ये. असं जर झालं तर फंक्शन काय असतं, एफ हे कंटिन्युअस असतं ऑन M1. हे डेफिनेशन लक्षात आली? हो सर. इनव्हर्स इमेज ऑफ, सरळ एका लाईनीत म्हणायचं, एफ इज कंटिन्युअस फंक्शन इफ इनव्हर्स इमेज ऑफ ओपन सेट इज ओपन, असं चालेल. त्याच्यानंतर आपण हे एक्झाम्पल पाहिले होते, याच्यातले कोणते ओपन होते हे फाइंड आउट करायचं होतं. पहिलं काय होतं, लाईन होती x प्लस वाय इज इक्वल टू 1. ही लाईन ही ओपन होती का, तर नाही, कारण हे R2 मध्ये पाहिजे म्हणजे हा जर मी ओपन बॉल घेतला, हा जर पॉइंट घेतला, याच्यावरती ओपन बॉल काढला तर पूर्णचा पूर्ण या सेट मध्ये येईल का, लाईन मध्ये येईल का, नाही येणार. त्याच्यामुळे हा काय ओपन नव्हता. दुसरं ओपन होतं का, तर मला काय करायचं होतं या केस मध्ये, इकडले सगळे पॉइंट घ्यायचे होते, एक्स प्लस वाय ग्रेटर दॅन 1 हे, आणि हे काय होतं तुमचा ओपन येतात, कारण बाउंड्री नव्हती ना, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 असतं तर बाउंड्री होती. तुम्ही कोणताही पॉइंट घ्या, ओपन बॉल काढू शकता, तो त्याच्यातच कंटिन्यू होता. हा येत होता, हा मात्र येत नव्हता, कारण दोन्ही कोऑर्डिनेट जर रॅशनल असते तर त्याच्या भोवती मी ओपन बॉल घेतला, त्याच्या भोवती असे कोऑर्डिनेट येणार आहे, काही रॅशनल काही इरॅशनल, रॅशनल इरॅशनल रॅशनल किंवा रॅशनल आणि इरॅशनल ह्या 4 प्रकारचे येणार. पूर्णच्या पूर्ण याचा ओपन बॉल हा त्या रॅशनल टाईपचा नसणार आहे, हा येणार नाही. आणि हा येईल, काय येईल हा, कारण मी फक्त काय काढतोय, दिलेल्या याच्यातून ओरिजिन काढतोय, उरलेला तुम्ही कोणताही ओपन बॉल काढा तर तो येईल. असे होते एक्झाम्पल. त्याच्यानंतर आणखी 3-4 एक्झाम्पल पाहिले होते. काय पाहिले होते, एफ आणि जी हे फंक्शन कंटिन्युअस आहे मॅट्रिक्स स्पेस M वर आणि रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे. म्हणजे एफ आणि जी हे फंक्शन कुठून आहे, M वरून R वर आहेत, रिअल व्हॅल्यूड आहेत. जर एफ आणि जी हे कंटिन्युअस आहेत तर ए हा असा सेट आहे, पहा ए हा असा सेट आहे एक्स M मधल्या पॉइंटचा, कसा की एफ ऑफ एक्स लेस दॅन जी ऑफ एक्स, हा असा सेट आहे. जर एफ जी कंटिन्युअस असतील आणि एफ ऑफ एक्स लेस दॅन जी ऑफ एक्स असेल तर ए हा काय असतो, ओपन असतो. का ओपन असतो, कारण ती इनव्हर्स इमेज कशाची आहे, जर एफ मायनस जी फंक्शन घ्यायचं, एफ आणि जी हे जर कंटिन्युअस असतील तर एफ मायनस जी काय असतं, कंटिन्युअस असतं. आणि ही सगळी निगेटिव्ह एलिमेंटची इनव्हर्स इमेज काय मिळतो, मला ए मिळतो अंडर एफ मायनस जी. आणि एफ मायनस जी कंटिन्युअस आहे, इनव्हर्स इमेज ऑफ निगेटिव्ह म्हणजे मायनस इन्फिनिटी टू 0, त्याच्यामुळे त्याची इनव्हर्स इमेज ही काय झाली, ओपनची इनव्हर्स इमेज ओपन झाली, त्याच्यामुळे ए काय झालता, ओपन झाला होता. त्याच्यानंतर असं एक्झाम्पल विचारलं होतं, ए आणि बी गाड्याचे सबसेट की त्यांनी 3 कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजे, ए ओपन नको, बी ओपन नको, दोघांचं इंटरसेक्शन 5 पाहिजे, दोघांचं युनियन ओपन पाहिजे. तर आपण पाहिलं होतं रॅशनल आणि इरॅशनल. रॅशनल ओपन नाही, इरॅशनल ओपन नाही, मात्र त्यांचं युनियन हे आर ओपन येतंय आणि इंटरसेक्शन 5 येतंय. त्याच्यानंतर हे एक्झाम्पल पाहिलं होतं, ए हा जर ओपन असेल, बी हा जर ओपन असेल तर त्यांचं कार्टेशियन आर डॅश मध्ये आहे, ए ओपन इन आर डॅश, बी ओपन इन आर डॅश, तर त्यांचं कार्टेशियन प्रोडक्ट ए क्रॉस बी हे काय असतं, ओपन इन R2 असतं.
टू मध्ये कोणता घ्यायचा, इक्लुडेन स्पेस. दिलं नाही तर इक्लुडेन स्पेस. इक्लुडेन स्पेस म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय की त्यातलं डिस्टन्स कसं मोजतात, स्ट्रेट लाईननी मोजतात, आणि दुसरं त्याचं सर्कल कसं असतं, सर्कलच असतं. सर्कल आपलं युज्युअल सर्कल असतं. याच्यात इथपर्यंत कुणाला काय अडचण? इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का? पाहिजे पुढचं क्लोज सेट. हो. आता आपण पाहू लिमिट पॉइंट. तर लिमिट पॉइंट म्हणजे आपल्याला अंदाज येऊनच जातो की एखाद्या लिमिट पॉइंट म्हणजे काय असणार आहे, सिक्वेन्सचा लिमिट पॉइंट असणार आहे. मग इथं पण आपण त्याच सेन्सने घेतला की लिमिट पॉइंट. पण आता पहा इथं दोन सेट येतात, एक मोठा एम सेट येतो आणि दुसरा त्याचा सबसेट ई येतो, आणि त्याच्यावरून ठरवलं जातं की लिमिट पॉइंट काय असेल. ई हा सबसेट आहे, ई हा सबसेट आहे मॅट्रिक्स स्पेस एम चा. आता मी डायग्रामच करतो. एम आहे, ई आहे, एम चा सबसेट. तर एक्स बिलॉंग्स टू एम, एक्स बिलॉंग्स टू एम हा ई चा लिमिट पॉइंट असतो. एक्स हा कुठला आहे, एम मधला, म्हणजे ई मधला असू शकतो नसू शकतो, त्याचा लिमिट पॉइंट आहे. कधी ज्यावेळेस अशी एखादी सिक्वेन्स असेल तुम्हाला ई मध्ये, अशी एखादी सिक्वेन्स असेल की जी कुठं कॉन्व्हर्ज होईल, एक्स ला कॉन्व्हर्ज होईल, पण ती सिक्वेन्स कुठली पाहिजे, पूर्णच्या पूर्ण कुठली पाहिजे, ई मधली पाहिजे. एखादी जर ई मधली सिक्वेन्स जर एक्स या पॉइंटला कॉन्व्हर्ज होत असेल, तर एक्स पॉइंट कुठला असो, ई मधला असो किंवा एम मधला असो, तर त्याला काय म्हणायचं, लिमिट पॉइंट ऑफ ई म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, लिमिट पॉइंट ऑफ ई. ई या सेटचे सगळेच्या सगळे लिमिट पॉइंट गोळा करायचे, ते एका सेट मध्ये टाकायचे, त्याला कसं दाखवतात, ई क्लोजर दाखवतात. ई क्लोजर म्हणजे काय, ई चे सगळे लिमिट पॉइंट. ई क्लोजरचा अर्थ काय घ्यायचा, ई चे सगळे लिमिट पॉइंट, आणि याला काय म्हणायचं, ई क्लोजर. याला काय म्हणायचं, ई क्लोजर. आता पहा, एखादा इलेमेंट जर ई मध्ये असेल तर तो ई क्लोजर मध्ये असेल का, म्हणजे एक्स जर ई मध्ये असेल तर एक्स हा ई क्लोजर मध्ये असेल का. याचा अर्थ काय की एक्स हा ई चा लिमिट पॉइंट असेल का, एक्स जर ई मध्ये असेल तर एक्स हा ई चा लिमिट पॉइंट असेल का. एक्स हा ई चा लिमिट पॉइंट जर असायचा असेल तर मला ई मध्ये अशी एखादी सिक्वेन्स देता आली पाहिजे की जी कुठे कॉन्व्हर्ट होते, एक्स ला. मग हा ऑलरेडी ई मधला आहे, मग मी ही कॉन्स्टंट सिक्वेन्स देऊ शकतो, एक्स एक्स एक्स. ही कुठे कॉन्व्हर्ट होणार आहे, एक्स ला कॉन्व्हर्ट होणार आहे ना. ज्या अर्थी एक सिक्वेन्स जी एक्स ला कॉन्व्हर्ट होते त्या अर्थी एक्स हा कुठला गेला, एक्स हा काय झाला, लिमिट पॉइंट झाला. एक्स हा काय झाला, लिमिट पॉइंट झाला. म्हणजे कोणताही पॉइंट ई मधला हा काय असतो, लिमिट पॉइंट ऑफ ई असतो. मग त्याच्यावरून हे स्टेटमेंट सांगू शकतो, ई इज इक्वल टू, सॉरी, ई इज अ सबसेट ऑफ ई क्लोजर. म्हणजे कोणताही सेट हा त्याच्या क्लोजरचा काय असतो, सबसेट असतो. त्याच्या क्लोजरचा काय असतो, सबसेट असतो. त्याच्यानंतर क्लोज सेट म्हणजे काय, क्लोज सेट म्हणजे काय, त्याचे आपण तीन डेफिनेशन पाहिल्या होत्या. पहिली डेफिनेशन होती ई इज इक्वल टू ई क्लोजर, म्हणजे ज्याचा क्लोजर तोच आहे. किंवा दुसरी डेफिनेशन काय होती, ई कंटेन्स ऑल इट्स लिमिट पॉइंट. हे डेफिनेशन सारखेच आहे वरच्या. ई मध्ये जर त्याचे ऑल लिमिट पॉइंट कंटेंट झाले, म्हणजे याचे ऑल लिमिट पॉइंट काय आहेत, ई क्लोजर. ई क्लोजर हा ई मध्ये कंटेंट झाला, आणि ऑलरेडी आपल्याला माहिती ई इज अ सबसेट ऑफ ई क्लोजर असतं. तर हे दोघं काय होतात, ई इज इक्वल टू ई क्लोजर. आणि तिसरी डेफिनेशन कोण सांगेल का, तिसरी डेफिनेशन काय क्लोज सेटची, नंतर पाहिलेली आपण ती काही वेळाने. काय, सगळ्यात सोपी डेफिनेशन आहे क्लोज सेटची. कोणती लिहिली तरी चालेल ना, तिन्हीपैकी विचारली तर. ज्याचा कॉम्प्लिमेंट काय असायला हवा, तोच मॅट्रिक्स इटसेल्फ.
ओपन असायला हवा ना, ज्याचा कॉम्प्लिमेंट ओपन त्याला काय म्हणायचं, क्लोज सेट. क्लोज सेटचा कॉम्प्लिमेंट काय असतो, ओपन असतो, आणि ओपनचा कॉम्प्लिमेंट Open. क्लोज असतो. एखादा जी Close. एफ हा क्लोज असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट काय असायला हवा, ओपन असायला हवा. त्याचा जर कॉम्प्लिमेंट ओपन असला तर तो सेट काय असतो, क्लोज असतो. ही डेफिनेशन पाहिली होती आपण तिसरी. त्याच्यानंतर काय पाहिलं होतं आपण, हा महत्वाचा थेरम पाहिला होता. म्हणजे लिमिट पॉइंटला अल्टरनेटिव्ह आपण डेफिनेशन दिली. काय दिली अल्टरनेटिव्ह डेफिनेशन, एम हा तुमचा मेट्रिक स्पेस आहे, ई हा सबसेट आहे, एक्स बिलॉंग्स टू एम, एक्स बिलॉंग्स टू एम, ई चा लिमिट पॉइंट आहे, एक्स बिलॉंग्स टू एम हा लिमिट पॉइंट आहे. तर आपली आधीची डेफिनेशन काय होती, एक सिक्वेन्स पाहिजे, एक्शन सिक्वेन्स पाहिजे, कुणातली, ई मधली पाहिजे, ती कुणाला कॉन्व्हर्ज व्हायला पाहिजे, ई ला. आता हा अल्टरनेटिव्ह काय देतोय वे, हा काय सांगतोय की एकच्या भोवती कोणताही ओपन बॉल काढा, एकच्या भोवती कोणताही ओपन बॉल काढा, त्या ओपन बॉल मध्ये काय येतं, ई चे पॉइंट कंटेन होतात. त्याच्या भोवती काय होतं, ई चे पॉइंट काय होतात, ई मधले पॉइंट कंटेंट होतात. म्हणजेच काय, ओपन बॉल बी एक्स आर इंटरसेक्शन ई हा काय आला पाहिजे, नॉन एम्प्टी. इंटरसेक्शन काय आला पाहिजे, नॉन एम्प्टी. म्हणजे एक्सच्या भोवती कोणताही ओपन बॉल काढला, त्याचं इंटरसेक्शन विथ ई सी जर नॉन एम्प्टी आलं तर तो एक्स हा लिमिट पॉइंट होतो ई चा. ही डेफिनेशन बऱ्याच वेळा वापरलेली आपण प्रूव्ह करताना थेरम. लिमिट पॉइंटला दुसरी डेफिनेशन, आणि नाही त्यावेळेस प्रूव्ह करायला हे इझी जातं. त्याच्यानंतर ई क्लोजर हा काय असतो, क्लोज असतो. हा क्लोज असतो म्हणजे याचा जर क्लोजर काढला तर हा सेट हाच यायला पाहिजे. म्हणजे ई क्लोजरचा क्लोजर इज इक्वल टू ई क्लोजर, हे स्टेटमेंट आहे. म्हणजे याचाच अर्थ काय घ्यायचा महत्वाचा, ई क्लोजर हा काय असतो, क्लोज असतो. ई क्लोजरचा जर क्लोजर काढला तर तो सेट यायला पाहिजे ना, म्हणजे ई क्लोजर यायला पाहिजे. एखादं रिपीट करायचं असलं तर सांगा बरं का, प्रूफ वगैरे. जी हा जर ओपन असेल, जी जर ओपन असेल त्याचा कॉम्प्लिमेंट काय असतो, क्लोज असतो. आणि एफ जर इथे एफ आहे, एफ हा जर क्लोज असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट काय असतो, ओपन असतो. इफ अँड ओनली इफ आहे ना. जी ओपन असला तर त्याचा कॉम्प्लिमेंट क्लोज, क्लोज असला त्याचा कॉम्प्लिमेंट ओपन. त्याच्यामुळे एखादा जर सेट सांगितलं की क्लोज दाखवा, त्याचा कॉम्प्लिमेंट तुम्ही काय दाखवू शकता, ओपन दाखवलं तरीही चालेल. आपण तेच केलेलं आहे काही डेफिनेशनच्या वेळेस. आता आपण क्लोज सेट पाहिले, तर क्लोज सेटच्या बाबतीत युनियन आणि इंटरसेक्शन काय मॅटर करते ते पाहू आपण. ओपन सेटच्या बाबतीत पाहिलं होतं, सांगा बरं आर्बिट्ररी युनियनच्या बाबतीत बोली. आर्बिट्ररी युनियन ऑफ Close set need not be arbitrary close. union of closed set क्लोज. नीड नॉट बी क्लोज असतं, ओपनच्या विरुद्ध असतं. नीड नॉट बी क्लोज असतं, ओपन सेटचं असतं. एक्झाम्पल कोणतं होतं, 1/n आणि 1 1 to n. 1 हे होतं. मग काय होतं, याचं जर युनियन केलं n इज इक्वल टू 1 to infinity, तर हे काय येतं, ओपन 0 Open zero. Close हे one. सगळे काय आहेत, क्लोज आहेत, पण त्यांचं आर्बिट्ररी युनियन नॉट क्लोज आलंय. म्हणजे नीड नॉट बी क्लोज असतं. आर्बिट्ररी युनियन ऑफ क्लोज सेट नीड नॉट बी क्लोज असतं. हे झालं. पुढचं काय होतं, मात्र फायनाईट युनियन काय असतं, क्लोज सेटचं Close क्लोज set. असतं. Close. युनियन ऑफ क्लोज सेट इन एम इज क्लोज इन एम हे असतं. तिसरं काय असतं इंटरसेक्शनच्या बाबतीत,
closed set is closed. Arbitrary intersection of Intersection of closed set is closed. closed set is closed. हे पाहिलं होतं. Arbitrary intersection of closed set is closed. बऱ्याच प्रॉपर्टी पाहिल्या होत्या. इथं पुन्हा जसं मागं पाहिलं होतं यम आणि फाय हे काय असतात, ओपन असतात, तसेच यम आणि फाय हे काय असतात, क्लोज असतात, कारण ते एकमेकाच्या कॉम्प्लिमेंट. यमचा कॉम्प्लिमेंट काय तो फाय असतो. यम हा ओपन असेल तर फाय हा क्लोज आला, आणि फाय हा ओपन आहे त्याचा कॉम्प्लिमेंट यम असतो, तो काय आला, क्लोज आला. हे पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण असं पाहिलं होतं की डिस्क्रीट मेट्रिक स्पेस मध्ये सगळेचे सगळे सेट ओपन असतात, त्याच्यामुळे त्याचे कॉम्प्लिमेंट पण सबसेट येतो ना, त्याच्यामुळे कॉम्प्लिमेंट पण काय आला, क्लोज आला. म्हणजे डिस्क्रीट मेट्रिक स्पेस मध्ये सगळेच्या सगळे सेट ओपन असतात आणि सगळेच्या सगळे सेट काय असतात, क्लोज असतात. डिस्क्रीट मेट्रिक स्पेस स्पेशल ही 6वी डेफिनेशन पाहिली होती. कशाची? कंटिन्युटीची. काय होती? एका लाईनीत Inverse image of closed set is closed. बरोबर, इनव्हर्स इमेज ऑफ क्लोज सेट ही जर क्लोज असेल तर त्याला काय म्हणायचं, फंक्शन काय येतं, कंटिन्युअस येतं. समजलं हे? हो सर. त्याच्यानंतर काय पाहिलं होतं, वर्षाचे ओपन मॅपिंग काय असतं. ओपन मॅपिंग कंटिन्युटी म्हणजे इनव्हर्स इमेज ऑफ ओपन सेट इज ओपन. ओपन मॅपिंग म्हणजे काय, डायरेक्ट इमेज ऑफ ओपन सेट इज ओपन. असं जर झालं तर त्याला काय म्हणायचं, एफ इज ओपन मॅप. हे चुकीचं आहे बरं का, एफ इनव्हर्स कंटिन्युअस हे चुकीचं आहे, स्टेटमेंट नाही करेक्ट. ओपन मॅप म्हणजे काय, डायरेक्ट इमेज ऑफ ओपन सेट इज ओपन. जी जर ओपन असेल तर एफ ऑफ जी काय यायला पाहिजे, ओपन यायला पाहिजे. हे का चुकीचं आहे, इथं असं लिहायचं होतं एफ इनव्हर्स इज कंटिन्युअस, पण हे का चुकीचं आहे, कोण सांगेल का? का चुकीचं आहे, मी याला का रॉंग म्हटलं? एफ इनव्हर्स कधी एक्झिस्ट होतो, F of जर J च्या असं हा? बोला, तर मी सांगतो ना, एफ इनव्हर्स कधी एक्झिस्ट होतो, एफ इनव्हर्स कधी एक्झिस्ट होतो, ज्यावेळेस माझं फंक्शन 1 1 आणि ऑन टू असेल त्यावेळेस ना. ज्यावेळेस माझं फंक्शन 1 1 आणि ऑन टू असेल त्यावेळेस एफ इनव्हर्स एक्झिस्ट होतो. पण मला ओपन मॅपिंगला एफ हे फंक्शन 1 1 आणि ऑन टू असण्याची गरज नाही. एफ हे फंक्शन 1 1 आणि ऑन टू असण्याची गरज नाही. त्याच्यामुळे एफ इनव्हर्स एक्झिस्ट होईल का तर नाही सांगता येत ना, मग इथं नाही म्हणता येत. ओपन मॅपिंग थेरम म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं, ओपन मॅपिंग हे फंक्शन म्हणजे जी हा M1 मध्ये ओपन घेतला तर त्याची इमेज कशात ओपन आली पाहिजे, M2 मध्ये आली पाहिजे. एफ ऑफ जी ही कशात ओपन आली पाहिजे, M2 मध्ये. असं झालं तर ते काय असतं, फंक्शन ओपन मॅप असतं. एफ इनव्हर्सचं काही लक्षात घेऊ नका. क्लोज मॅप म्हणजे काय असेल, क्लोज मॅप काय असेल, क्लोज मॅप काय असेल, डायरेक्ट इमेज ऑफ क्लोज सेट काय असायला हवी, क्लोज. असं जर झालं, जर एफ हा Close. क्लोज असेल, F1 हा क्लोज असेल, F1 हा क्लोज, सॉरी एफ हा क्लोज असेल M1 मध्ये, तर त्याची डायरेक्ट इमेज एफ ऑफ एफ ही काय यायला पाहिजे, क्लोज पाहिजे M2 मध्ये. असं जर झालं त्याला काय म्हणायचं, क्लोज मॅपिंग. बाय कंटिन्युअस पाहिलं होतं. बाय कंटिन्युअस काय होतं फंक्शन, एफ हे फंक्शन M1 पासून M2 पर्यंत, याला बाय कंटिन्युअस कधी म्हणायचे,
ज्यावेळेस एफ आणि एफ इनवर्स If F दोघंही and काय F असतील inverse are continuous, कंटिन्युअस असतील. आता पहा एफ इनवर्स कंटिन्युअस होण्यासाठी मला काय लागेल 1 1 आणि ऑन टू लागेल. त्याच्यात होमोमॉर्फिझम आला. होमिओमॉर्फिझम काय आलं? होमिओमॉर्फिझम काय आलं? तर M1 M2 हे दोन मॅट्रिक्स स्पेस दिलेले आहेत. तर होमिओमॉर्फिझम आणि होमिओमॉर्फिक दोन कन्सेप्ट आहे यात. होमिओमॉर्फिझम फंक्शन असतं. J होमिओमॉर्फिक 1 1 on 2 continuous and F Continuous inverse and is F inverse continuous. एफ जर फंक्शन 1 1 ऑन 2 आणि बाय कंटिन्युअस म्हणजे एफ कंटिन्युअस असेल एफ इनवर्स कंटिन्युअस असेल तर त्याला काय म्हणायचं? होमिओमॉर्फिझम म्हणायचं त्या फंक्शनला. आणि हे जर होमिओमॉर्फिझम एक्झिस्ट असेल M1 आणि M2 मध्ये तर M1 आणि M2 हे काय आहेत म्हणायचं? होमिओमॉर्फिक आहेत असं म्हणायचं. M1 आणि M2 काय आहेत? होमिओमॉर्फिक आहे असं म्हणायचं. त्यानंतर डेन्स Hello, sir. सबसेट. हा बोला. याचं एक्झाम्पल देता का? होमिओमॉर्फिकचं का? असलेलं का नसलेलं का दोघंही? हा दोघही. एफ हे फंक्शन आहे क्लोज इंटरवल 0 1 पासून आपण घेतलेलंच घेऊ. क्लोज इंटरवल 0 2 हे फंक्शन आहे. आता हे फंक्शन आहे हे सॉरी हे दोन स्पेस होमिओमॉर्फिक आहे का एवढं चेक करायचं. क्लोज 0 1 आणि क्लोज 0 2 हे दोन स्पेस M1 आणि M2 हे होमिओमॉर्फिक आहेत का ते चेक करायचं विथ रिस्पेक्ट टू ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. मग हे होमिओमॉर्फिक कधी असेल? ज्यावेळेस याच्यात होमिओमॉर्फिझम एक्झिस्ट असेल. म्हणजे होमिओमॉर्फिझम म्हणजे काय? असं एखादं फंक्शन एक्झिस्ट असेल की जे 1 1 ऑन 2 आणि बाय कंटिन्युअस आहे. मग मी याला जर डिफाइन केलं f of x is equal to 2x f of x is equal to 2x केलं तर 0 ची इमेज किती जाते? 1 1 ची इमेज किती जाते? 2 जाते. म्हणजे हे मॅप होतंय. इथं 0 to 1 घेतला 0 to 1 to 2 घेतला तर याची 0 ची इमेज 0 1 ची इमेज किती जाते? 2 येते. हाफ ची इमेज अशी जाते. म्हणजे हे फंक्शन तुम्हाला डिफाइन होतं याच्यावर 1 1 पण आहे तुम्ही चेक करू शकता. 1 1 1 1 कसं चेक करायचं? f of x1 is equal to f of x2 अजून करायचा. f of x1 is equal to f of x2 अजून करायचा आणि शो काय करायचं? x1 is equal to x2. आता f of x1 काय आपल्या डेफिनेशन 2x1 is equal to 2x2. 2x. कॅन्सल झाले. x1 is equal to x2 झाला त्याच्यामुळे माझं फंक्शन काय आलं? 1 1 आलं. ऑन टू कसं दाखवायचं? ऑन टू कसं दाखवायचं? तर ऍक्च्युअल मॅप काढायचा. y equal to 2x आहे. बरोबर. हे माझं फंक्शन काय? f of x is equal to 2x आहे. मग y is equal to 2x अजून करायचं. y हा इन द लँग्वेज ऑफ x आहे. मग x इन द लँग्वेज ऑफ काय दाखवायचं? y दाखवायचं. हे असं f इनवर्स ऑफ x काय येणार? इथं y च्या जागी फक्त काय रिप्लेस करायचं? x अपॉन 2. आणि यातल्या प्रत्येक पॉइंटला काय येते? प्री इमेज येते. यातल्या प्रत्येक पॉइंटला काय येते? प्री इमेज येते. त्याच्यामुळे हे फंक्शन काय झालं? ऑन टू झालं. आता पहा दिलेलं फंक्शन पॉलिनॉमियल फंक्शन आहे. आर डॅश मध्ये पॉलिनॉमियल फंक्शन कंटिन्युअस असतात. हे इनव्हर्स फंक्शन काय आहे? पॉलिनॉमियल फंक्शन आहे त्याच्यामुळे ते कंटिन्युअस आहे. म्हणजे 1 1 आलं, ऑन टू आलं आणि बाय कंटिन्युअस आलं. एफ कंटिन्युअस आला, एफ इनव्हर्स कंटिन्युअस आला. एफ इनव्हर्स कडून कुठं असणार आहे? क्लोज 0 2 2 क्लोज 0 1 असं असणार आहे. हे चारही कंडिशन सॅटिस्फाय केल्या होमिओमॉर्फिझमच्या. त्याच्यामुळे एफ हे होमिओमॉर्फिझम आलं आणि हे दोन सेट काय आले? होमिओमॉर्फिक आले. समजलं? हो सर. आता आपण नसलेलं एक्झाम्पल घेऊ. एफ हे फंक्शन आहे ओपन इंटरवल 0 1 आणि क्लोज इंटरवल असं असं उलट घेऊ थोडस. हे जे एक्झाम्पल आहे ना म्हणजे मला काय सांगायचंय? क्लोज 0 1 and open 0 1 are not homeomorphic. हे काय नाहीये? होमिओमॉर्फिक नाही. आता हे होमिओमॉर्फिक नाही म्हणजे काय? की याच्यात होमिओमॉर्फिझम नाही. होमिओमॉर्फिझम म्हणजे काय?
ज्या चारही कंडिशन, असं एखादं फंक्शन नाही की जे चारही कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. 1 1 ऑन 2 एफ कंटिन्युअस एफ इनव्हर्स कंटिन्युअस असं नाहीये. मग मला हे कसं दाखवावं लागेल? हे कसं दाखवावं लागेल? हे आपण एक्झाम्पल पाहिलंय का अशा प्रकारचं होमोमॉर्फिझम नाही असं? नाही पाहिलं. का? कारण हे दाखवणं तेवढं सोपं नाही ना आता. कारण मला असं सांगायचं की याच्यात एकही फंक्शन नाही. मग तुम्हाला ही किती पॉसिबिलिटी ती फंक्शनच्या इन्फायनाइटली मेनी पॉसिबिलिटी तील फंक्शनच्या. मग ते प्रत्येक तुम्हाला चेक करावं लागेल की पॉसिबिलिटी नाही, हे होमोमॉर्फिझम नाहीये. मग असं एक्झाम्पल आपण लास्टच्या चॅप्टरला पाहणार आहेत कॉम्पॅक्ट मध्ये. हे फक्त एका लाईनीचं उत्तर आहे याचं. हे काय फक्त एका लाईनीचं उत्तर आहे. आपण ते त्यावेळेस पाहू. फक्त इथे एवढं एक्झाम्पल लक्षात घ्या की हेच एक्झाम्पल पाहिजे कॉम्पॅक्टला. इथे एवढंच लक्षात घ्या की हे काय नाहीये तुमचं होमिओमॉर्फिझम. याच्यात होमिओमॉर्फिझम एक्झिस्ट होत नाही. समजलं? लास्ट लेक्चरला आहे हे. आपल्याला त्या गोष्टी त्यासाठी शिकायच्यात काही गोष्टी. डेन्स सबसेट काय असतो? E हा डेन्स इन एम आहे. म्हणजे काय? A closure equal to M. Closure equal to M. असं जर झालं म्हणजे एम चे सगळेच्या सगळे लिमिट पॉइंट, सॉरी, एम चा प्रत्येक पॉइंट हा ए चा लिमिट पॉइंट आहे. ए क्लोजर म्हणजे सेट ऑफ ऑल लिमिट पॉइंट ऑफ ए असं. हेच आता दिलेलं एक्झाम्पल 0 1 आणि 0 2 हे काय येतात फंक्शन होमिओमॉर्फिक. हे दोन सेट होमिओमॉर्फिक येतात. का? कारण त्याच्यात काय होतं, होमिओमॉर्फिझम एक्झिस्ट होतं. आपल्याला ते शोधावं लागतं. याच्यापेक्षा वेगळंही येऊ शकतं. आता पहा मी तुम्हाला आणखी एक सांगतो. याच्यात काय येईल पहा. कसं म्हणता येईल, हे फंक्शन येतंय का पहा बरं. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 हे येईल का? 0 ची इमेज किती येईल? 0. 1 ची इमेज किती येईल? 2x स्क्वेअर हे येईल का फंक्शन? पहा बरं काय वाटतं? नेसेसरी ना एकच होमिओमॉर्फिझम असेल. याच्यात आपण कोणतं दिलंय? 2x दिलंय आणि हे सुद्धा वर्क होईल. 2x क्यूब सुद्धा होईल. याच्यात भरपूर सारे होमिओमॉर्फिझम मिळतात. तुम्हाला ऍटलिस्ट किती शोधायचं असतं? एक शोधायचं असतं. तुम्ही हे जर चेक केलं तर हे पण येतंय. 1 1 येईल, ऑन 2 येईल, सगळं येईल. समजलं? हे शो करायचं. समजलं sir. तुम्ही करू शकता शो. इझी आहे. पॉलिनॉमियल फंक्शन आहे. कंटिन्युटीचा काही तर प्रश्नच नाही. काय पाहिलं होतं? पाहिलं होतं. फायनाइट सबसेट कोणत्याही मॅट्रिक्स स्पेसचे काय असतात? क्लोज असतात. फायनाइट सेट काय असतात? क्लोज असतात. का बरं? कोण सांगेल का? मला बरं सांगा, सिंगलटन एक्स हा क्लोज असेल का? सिंगलटन एक्स हा क्लोज असेल का कोणत्याही मॅट्रिक्स स्पेस मध्ये? काय वाटतं? RD मध्ये ओपन अँड क्लोज असतं ना ते. हो, आरडी मध्ये तर असतोच, पण इन जनरल नाही. तो ओपन नसतो, पण क्लोज असू शकतो का? तर पहा, मी ई हा सेट घेतला, ई हा सेट घेतला. आता मला सांगा, ई क्लोजर काय येईल? पहा, मला या पॉइंट मधले या सेट मध्ये किती सिक्वेन्स मिळतील मला वेगवेगळ्या? या सेट मध्ये किती सिक्वेन्स एकच. मिळतील? किती? एकच मिळेल ना. का? कारण माझ्याकडे एकच पॉइंट आहे, एक्स 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 एक्स. म्हणजे जी एकच सिक्वेन्स मिळणार आहे, ही सिक्वेन्स ज्या पॉइंटला कॉन्व्हर्ज होईल तोच त्याचा लिमिट पॉइंट असणार आहे. दुसरे लिमिट पॉइंट मिळतील का? कारण मला एकच सिक्वेन्स आहे, एकच पॉइंट आहे ना, त्यातलेच पॉइंट घेऊन व्हायचे. म्हणजे माझा फक्त त्याचा लिमिट पॉइंट काय आला? एक्सच आला. म्हणजे ई इज इक्वल टू ई क्लोजर आहे. ई इज इक्वल टू ई क्लोजर आहे. त्याच्यामुळं कोणत्याही मॅट्रिक्स स्पेस मध्ये सिंगलटन हा काय येतो? क्लोज येतो. कोणत्याही मॅट्रिक्स स्पेस मध्ये सिंगलटन काय येतो? क्लोज येतो. समजलं हे? हो. आता मग फायनाइट सेट क्लोज असतील का? तर आपण पाहिलं होतं
फायनाईट युनियन ऑफ क्लोज सेट इज क्लोज. हे पाहिलं होतं ना. मग फायनाईट सेट ही मी कशी लिहू शकतो? सिंगलटनचं युनियन लिहू शकतो ना फायनाईट वेळा. जर मी सिंगलटनचं युनियन लिहू शकतो तर फायनाईट सेट काय येणार आहे? क्लोज येणार आहे. इथं काय दाखवलं? फायनाईट, सुरुवातीला फायनाईट सेट सिंगलटन काय असतो? क्लोज असतो. आणि नंतर कोणताही फायनाईट सेट घ्या, मला क्लोज दाखवायचा आहे. सपोज मी घेतला x1 x2 डॅश 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 xn, हा मला काय दाखवायचा आहे? क्लोज दाखवायचा आहे. पण मी या सेटला असं लिहू शकतो का? युनियन ऑफ xi i रन्स फ्रॉम 1 to n असं लिहू शकतो ना या सेटला. आणि इच xi काय आहे? क्लोज आहे. आणि क्लोज जर असेल तर याचं फायनाईट युनियन काय येतं? क्लोज येतं. समजलं? समजलं का? हो सर. क्लोज इंटरव्हल आर डॅश मध्ये काय असतात? क्लोज सेट असतात. का? कारण त्याचा कॉम्प्लिमेंट काय येतो? हा जर क्लोज इंटरव्हल ए बी घेतला तर त्याचा कॉम्प्लिमेंट काय येईल? -∞ टू ए युनियन बी टू इन्फिनिटी. हा, आणि ह्या ओपन आहे, हा ओपन आहे, ओपन युनियन ओपन येतं. त्याच्यामुळे त्याचा कॉम्प्लिमेंट ओपन आला, त्याच्यामुळे तो मूळ सेट काय आला? क्लोज आला. हे पाहिलं. त्याच्यानंतर ए हा सबसेट असेल बी चा तर ए क्लोजर हा काय असतो? सबसेट ऑफ बी क्लोजर असतो. एक्झाम्पल पाहिलं होतं. एफ हे कंटिन्युअस रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे ऑन एम, म्हणजे एफ हे फंक्शन आहे एम पासून आर पर्यंत. आता ए हा सेट असा आहे, एम मधले असे पॉइंट आहे की ज्यांच्या इमेज 0 पेक्षा मोठ्या आहेत, म्हणजे एफ ऑफ एक्स हा ग्रेटर इक्वल काय आहे? 0 आहे. असं जर असेल, एफ हे फंक्शन कंटिन्युअस असेल तर ए हा काय असतो? क्लोज असतो. का? कारण यांच्या इमेज कुठल्या येणार आहे? तुमच्या इथून पुढच्या येणार आहे. इथल्या इमेज कुठल्या येणार आहे? क्लोज 0 टू ओपन इन्फिनिटी अशा येणार आहे. आणि हा क्लोज सेट आहे. हा क्लोज सेट आहे. एफ हे कंटिन्युअस फंक्शन आहे, म्हणजे क्लोज सेटची इनव्हर्स इमेज काय असती? क्लोज असते. आणि ही क्लोज इमेज काय येते? ए येते. त्याच्यामुळे असं जर असेल तर ए हा काय येतोय? क्लोज येतोय. तसं सेम दाखवू शकता. इथे याच्यापेक्षा आपण सोपं दाखवलं. एफ हा कंटिन्युअस फंक्शन आहे. एफ हा कंटिन्युअस फंक्शन आहे. इनव्हर्स इमेज ऑफ क्लोज सेट इज क्लोज असते. सिंगलटन हा 0 आहे. सिंगलटन 0 हा काय येतो? क्लोज येतो. त्याची इनव्हर्स इमेज म्हणजे बी हा असा सेट आहे की ज्याची इमेज काय येते? 0 येते. मग 0 ची इनव्हर्स इमेज काढल्यावर काय येणार आहे? एफ इनव्हर्स ऑफ 0 काढल्यावर हा बी सेट येणार आहे. आणि सिंगलटन 0 हा काय असतो? क्लोज असतो. आणि एफ जर कंटिन्युअस असेल तर सिंगलटन 0 ची इनव्हर्स इमेज काय येणार आहे? क्लोज येणार आहे. त्याच्यामुळे एफ इनव्हर्स ऑफ 0 हा काय येतो? क्लोज येतो. समजलं हे दोन एक्झाम्पल? वरचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं. सिंगलटन सेट हे आर डॅश मध्ये पण क्लोज आणि ओपन असतं का? कोणतं? हे कोणतं एक्झाम्पल? 6 नंबरचं कसे 5 नंबरचं? मला तुम्ही काय म्हटले ते कळलं नाही. आवाज क्लिअर नाही आला एवढा. सिंगलटन सेट हे आर डॅश मध्ये ओपन आणि क्लोज असतात का असं? नाही. सिंगलटन सेट नाही ना राहणार ओपन आर डॅश मध्ये. क्लोज राहतात. क्लोज इन एनी मॅट्रिक स्पेस मध्ये राहतात. आता ए हा माझा सेट जर सिंगलटन ए आहे तर आपली डेफिनेशन काय सांगते ओपनची? ए इज ओपन. काय असतं? इच एक्स बिलॉंग्स टू ए देअर एक्झिस्ट ओपन बॉल. ओपन बॉल म्हणजे आता मी काय म्हणतो? एक्स मायनस डेल्टा. आर डॅश मध्ये ओपन बॉल असेच असतात ना, विच इज कंटेंड इन ए असं पाहिजे. आता मी ए घेतला तर एच्या भोवती मी असा ओपन बॉल काढला तर तो हा सिंगलटन या ए मध्ये कंटेंट होईल का? याच्यात 1 पॉइंट आहे आणि याच्यात इन्फानाइट पॉइंट आहे, कारण डेल्टा हा ग्रेटर दॅन 0 आहे. मग हे शक्य आहे का? नाही. नाही.
आपण काय पाहिलंय आर डॅश मध्ये ओपन सेट कसे असतात, इंटरव्हल आणि युनियन ऑफ इंटरव्हल असतात फक्त, बाकी काहीच नसतं. आर डॅश मध्ये आणि फाय एक असतो. आर डॅश मध्ये ओपन सेट कसे असतात आपण स्पेसिफिकली पाहिलंय ना, आर डॅश मध्ये आणि आर डी मध्ये काय असतं, ओपन सेट आणि क्लोज सेट. आर डॅश मध्ये ओपन सेट काय असतात, इंटरव्हल किंवा युनियन ऑफ इंटरव्हल असतात, आणि आरडी मध्ये काय कोणताही सेट घ्या तो ओपन पण असतो आणि क्लोज सेट पण असतो. आर डॅश मध्ये क्लोज सेट काय असतात, सिंगलटन क्लोज असतात, फायनाइट क्लोज असतात. थोडक्यात ओपनचा कॉम्प्लिमेंट घ्या तर तो काय असतो, क्लोज असतो. जसं आपण पाहिलं होतं ए आणि बी ओपन इन आर डॅश घेतले तर ए क्रॉस बी ओपन इन आर डॅश असतो. सेम अबाउट क्लोज सेट आहे. ए आणि बी क्लोज असले आर डॅश मध्ये तर ए क्रॉस बी हा काय असतो, क्लोज असतो R2 मध्ये. जसं आपण इझी हे पाहिलंय. हे एक एक्झाम्पल आहे, आर डॅश आणि आर डी आर नॉट होमिओमॉर्फिक. आता आर डॅश आणि आर डी हा होमिओमॉर्फिक नाही, कसं दाखवायचं, कॉन्ट्रडिक्शनने दाखवायचं. सपोज आर डॅश आणि आर डी होमिओमॉर्फिक आहे तर सपोज आर डॅश आणि आर डी होमिओमॉर्फिक आहे. होमिओमॉर्फिक आहे म्हणजे काय आहेत ते, एक फंक्शन आहे आर डॅश पासून आर डी पर्यंत 1 1 ऑन टू कंटिन्युअस एफ इनवर्स कंटिन्युअस आहे. आता माझं एवढं फंक्शन आहे. आता पहा, जर माझं 1 1 ऑन टू असेल तर इथं मी जर ए घेतला, इथं ए घेतला तर त्याच्या इनवर्स इमेज मध्ये किती एलिमेंट यायला पाहिजे, एकच यायला पाहिजे ना. म्हणजे एफ इनवर्स ऑफ मी जर ए घेतला तर तो काय येईल, फक्त बी येईल ना. हो. बरोबर का, कारण 1 1 आणि ऑन टू एकाला एकच इमेज आणि त्याला फ्री इमेज पण एकच असणार आहे. आता पहा, मी हा ओपन आहे, सिंगलटन ए हा ओपन आहे आरडी मध्ये, त्याची इनवर्स इमेज ही ओपन आहे का आर डॅश मध्ये, आताच पाहिलं ना, आर डॅश मध्ये सिंगलटन ओपन नसतात. जर असं झालं, ओपनची इमेज जर ओपन नाही आली तर ते फंक्शन कंटिन्युअस येईल का, नाही येणार ना. जर फंक्शन कंटिन्युअस असेल तर इनवर्स इमेज ऑफ ओपन सेट ही काय असते, ओपन असते. त्याच्यामुळं मी इथं ओपन घेतला सिंगलटन आरडी मध्ये, त्याची इनवर्स इमेज ओपन नाही आली, त्याच्यामुळे कंटिन्युअस येत नाही, म्हणजे कॉन्ट्रडिक्शन येतं. त्याच्यामुळे याच्यात होमिओमॉर्फिझम एक्झिस्ट होणार नाही. समजलं हे, हो. हे एक पाहिलं होतं. एफ जी हे जर दोन होमिओमॉर्फिक असतील तर त्यांचं कंपोजिशन सुद्धा काय असतं, होमिओमॉर्फिक असतं. सॉरी, होमिओमॉर्फिझम असतं. एफ जी हे जर होमिओमॉर्फिझम असतील तर त्यांचं कंपोजिशन काय असतं, होमिओमॉर्फिक असतं. म्हणजे थोडक्यात काय, M1 आणि M2 होमिओमॉर्फिक असतील, M2 M3 होमिओमॉर्फिक असतील, तर M1 आणि M3 हे काय असतात, होमिओमॉर्फिक असतात. म्हणजे मी इथं आपण क्लासला सांगितलं होतं की हे इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे. M1 इज होमिओमॉर्फिक टू M1, M1 इज होमिओमॉर्फिक टू M2, then M2 इज होमिओमॉर्फिक टू M1. आणि तिसरं ट्रान्झिटिव्हिटी, M1 इज होमिओमॉर्फिक टू M2, M2 इज होमिओमॉर्फिक टू M3, then M1 इज होमिओमॉर्फिक टू M3. हे पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण असं पाहिलं होतं की ओपन झिरो आणि आर डॅश हे काय येतात, होमिओमॉर्फिक येतात. याच्यात होमिओमॉर्फिक पाहिजे म्हणजे मला फंक्शन पाहिजे, तर कोणतं फंक्शन डिफाइन करतं, नॅचरल लॉगचं, किंवा तुम्ही लॉग 10चं केलं तरीही चालेल. मग तुम्हाला इनव्हर्स फंक्शन घेताना तसं सांगावं लागलं असताना आपण क्लासमध्ये याला डिटेल शिकलो होतो की आपण हे लॉगॅरिथम कसा वापरायचा, त्या प्रकारे. जे दोन होमिओमॉर्फिक आहेत असं जर दाखवायचं झालं तर तुम्हाला काय द्यावं लागतं, एक मॅप द्यावा लागतो की जो 1 1 आणि 1 2 आहे असं.
एक पाहिलं होतं ए हा बी हा डेन्स आहे ए मध्ये, ए हा डेन्स आहे एम मध्ये, तर बी हा कशात डेन्स असतो एम मध्ये. जर बी हा डेन्स असेल ए मध्ये तर बी हा ए क्लोजर, बी क्लोजर हा ए आला. ए हा डेन्स इन एम मध्ये असेल तर ए क्लोजर हा काय आला एम आला. मी ह्या दोघांचं क्लोजर घेतलं तर हा बी क्लोजर इज इक्वल टू बी क्लोजर, पण क्लोजर हा क्लोज असतो म्हणजे बी क्लोजर आला इज इक्वल टू काय आलं एम आला. त्याच्यामुळे बी हा डेन्स कशात आला एम मध्ये. याच्यात काय अडचण, इथपर्यंत काय अडचण आहे का? शेवटचे दोन एक राहिलेत प्रॉब्लेम, आहे का काही? नो सर. असं एक्झाम्पल विचारलंय, ई आणि ई कॉम्प्लिमेंट दोघंही डेन्स आहेत आर डॅश मध्ये. दोघांचं इंटरसेक्शन काय, इंटरसेक्शन ऑब्वियस पाहणार आहे कॉम्प्लिमेंट. मग कोणतं येईल, क्यू आणि क्यू कॉम्प्लिमेंट हे दोघं काय येतील डेन्स येईल आर डॅश मध्ये. पुढे हेच एक्झाम्पल घेतले होते मागे ते जे 3 घेतले होते ते. तर ही लाईन काय येते क्लोज आहे. इन्फानाइट कोणताही कर घ्या आर डॅश मध्ये R2 मध्ये तर तो काय होतो क्लोज येतो. हा क्लोज येणार नाही, हा पण क्लोज येणार नाही. 3 एक्झाम्पल पाहिले होते आपण. पहिलं क्लोज येतोय, दुसरं काय क्लोज येत नाही, तर ओपन पण नाही आणि क्लोज पण नाही. आणि आर डॅश R2 - 0 हा काय येतोय ओपन येतोय पण क्लोज येत नाही. याच्यात काय अडचण आहे या युनिट मध्ये? दुसऱ्याची रिव्हिजन कंप्लीट झाली आहे. काय अडचण असेल तर सांगा, किंवा काय रिपीट करायचं असेल तर सांगा. आहे काही?